आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती हिमांशु सिंग यांचा आदर सत्कार इथे केला जातोय. इथे पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि पहिल्या बॉलवरती बिग विकेट डाऊन झालेली आहे. पहिला गडी बाद. नंतर सिंग साहेब यांचा देखील आपण आदर सत्कार करतोय. शिवा काणा त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. सिंग साहेब यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. शिवराज काणा त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. यानंतर प्रमोद सिंग यांचा देखील आदर सत्कार इथे केला जाईल. प्रमोद सिंग यांचा देखील आदर सत्कार केला जाईल. चला फटाफट घाई करायची आहे. चला आयोजक अमृतजी भोई यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. इथे आपण पाहतोय मॅच देखील सुरू आहे. गावदेवी स्पोर्ट्स पवन आणि गायत्री माता ससूपाडा. इथे बिग विकेट डाऊन झालेली आहे. गुरुनाथ वाधून माघारी परतलेला आहे. यानंतर राजेंद्र राजेंद्र साहब यांचा देखील आपण आदर सत्कार करणार आहोत. राजेंद्र साहब यांचा आपण इथे आदर सत्कार करतोय. अनिल भावर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती हा आदर सत्कार इथे केला जातोय. त्यानंतर शेवटचा आदर सत्कार आपण पाहतो इथे राहिलेला दिलसाद भाई यांचा देखील आदर सत्कार तर केला जाईल. चला दिलसाद भाई यांचा देखील इथे आदर सत्कार केला जाईल. अनिल भावर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार इथे आपण पाहतो केला जातोय. दिलसाद भाई यांचा एक शॉल, एक सन्मान चिन्ह आणि एक पुष्पगुच्छ देऊन आपण पाहतो त्यांना सन्मानित केलं जात आहे. व्हाईट बॉल, व्हाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे. इथे पाहतोय की पाहुण्यांचा आदर सत्कार इथे केला जातोय. सर्व मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालेला आहात. अतुल आपल्या षटकातील नेक्स्ट बॉल घेऊन. बघा अजून एक चेंडू पाहिलं तर आउटसाइड ऑफ मारा होता वाईट इशारा पंचांचा. धावसंख्या पोहोचले 3 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल असेल. यावेळेस उडवलाय बॉलला पाठवला सरळ 6 धावांसाठी येतो बिग ब्लास्ट षटकार.
थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. आपण अमरुची भोये पहिला चेंडू विशालाने हाताळला. पहिला चेंडू आलाय निर्धाव. धावसंख्या पाहिले तर 9 वरती जाऊन पोहोचलेली आहे. आदेश बॉलिंग मार्क वरती बॅटिंग मार्क वरती असतील. यावेळी बघा फिंगर रोल केली होती, बोट रोल केली होती, गतीमध्ये परिवर्तन केलं होता विशाल यांनी. चांगल्या बॉलिंगचा वापर करता अचूक लाईन आणि भेदक मारा काय असतो हे दाखवताना पाहतोय. पण विशालानं यावेळेचा फटका सजवला ऑन साइडला. फटका फसलाय. शतरक्षक चेंडू खाली येतोय आणि फलंदाज होतोय बाद. अजून एक फलंदाज गायत्री माता ससुपाडा संघाचा डगआउटच्या आशाला जाताना पाहतोय. बघा सध्या तरी गायत्री माता ससुबाडा संघ नाजूक स्थितीमध्ये येताना दिसतोय. 3 गडी बाद झालेत, धावसंख्या फक्त 9. 3 षटकाचा आपण हा सामना पाहतोय. हा दुसरा क्वार्टर फायनलचा मॅच इथे आपण पाहतोय. न्यू बॅटर पाहतोय आपण मिस्टर किशोर यांना. किशोर हरवटे यांना पाहतोय. कालच्या दिवसामध्ये अफलातून झेल घेतला होता. समोरच्या साईडला डाईव्ह मारून झेल घेतला होता. यावेळेस बघा बॅटच्या टोला लागाय. चेंडू जो सरळ जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. एक सिंगल धाव. धावसंख्या जाऊन पोहोचले डबल डिजिट मध्ये एका धावेसाठी. यावेळेस बघा पुन्हा एकदा फिंगर रोल केली होती. फटका चांगला ऑन साइडला. राहुल होतोय. चांगला पिकामेन थ्रो बघा. अप्रतिम थ्रो. फलंदाज होतोय बाद रनआउटच्या रूपामध्ये. अजून एक फलंदाज दीपेश बॅक टू डगआउट गॉन. चौथा आदरा बसतो गायत्री माता ससुपाडा संघाला. नाजूक परिस्थितीमध्ये आता येऊन पोहोचलाय ससुपाडा संघ. बघा ते कुठेतरी प्रेशराईज झालेला आहे. प्रेशर जाणवतंय या गायत्री माता ससुबाडा या संघावरती. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील. प्रदीप वरठा येतोय बॅटिंग मार्क वरती. अजून सुद्धा 7 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. या इनिंग मधील 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस बघा उसळी दिली होती. बाउन्सरचा वापर केला होता. षटक संपते दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन बोर्ड.
लॉस ऑफ 4 विकेट्स. बघा दोन षटकं संपलेले आहेत. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज? पोमन संघ चला जास्त टीम मिटिंग नको. आपल्याला अजूनही 2 मॅच खेळवायचे आहेत आणि आपल्या दोन्ही सामने जास्तीत जास्त षटकांचे खेळवायचे, त्याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. राहुल अंधेर येतोय तिसरं षटक हाताळण्याकरता. इथे शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटला होता आणि तिकडे एक धाव घेण्याची संधी मिळाली. चातुर्य दाखवलेला आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स ते पाहायला मिळाली. एक धाव धावफलकावरती लागली गेली. धावसंख्या 12. बघा इथून पाहिलं तर 5 चेंडूचं काही वाक्य, 5 चेंडू मध्ये कमीत कमी किमान 30 धावसंख्येपर्यंत मजल मारावी लागेल गायत्री माता ससोपाडा संघाला. एक फायटिंग टोटल पर्यंत जाणं गरजेचं आहे यावेळेस. यावेळेस पुन्हा एकदा उसळी देणारा चेंडू होता, बाउन्सरचा वापर केला होता. यस, पंचांनी रेफर केलंय. पंचांनी पाहतोय स्क्वेअर एक पंचांनी ते रेफर केलेला आहे. व्हाईट बॉल असेल. सन्माननीय प्रकाशी शेळका साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल स्पॉन्सर झाली या स्पर्धेमध्ये. मी त्यांना विनंती करतोय आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. याच दरम्यान एक विकेट देखील डाऊन झालेली आहे. आणखी एक फलंदाज बाद होतोय. राहुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. नवीन फलंदाज आपण पाहतोय राजेश होते. फटका सजवला होता, मिस्टामिंग झाला होता. अजून एक गाडी पाहिला तर तंबूच्या आशला जाताना पाहतोय. बघा यावेळेस पाहिलं तर आयाराम गयाराम रेशनची जशी लाईन लागते त्याच परिस्थितीमध्ये आपण पाहतोय गायत्री माता ससोपाडा संघाला. राहुल अंधेर आता पाहतोय विकेट हॅट्रिक वरती पोहोचलेला आहे. चला बॅटरने घाई करायची आहे. फलंदाज चला घाई करायची आहे. ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. पानखंड संघ आपला कॅप्टन देखील पाठवून द्यायचा आहे आणि चालू असलेल्या सामन्याचा एक एक प्रतिनिधी चिठ्ठ्यांचा ड्रॉ होणार आहे. बघा ओमसागर ब्राह्मणगाव आणि विजय संघ अशा 2 चिठ्ठ्या उडवल्या जातील. एका संघाला बाय मिळेल आणि एका संघाला सेमीफायनल मध्ये मॅच खेळावी लागेल. इथे आपण पाहतो एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 13 धावा. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. यावेळेस लोड फुटबॉल बॉल होता. फटका चांगला सजवलाय. चेंडू जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सरळ झालाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. शेवटचा बॉल.
यावेळी बघा खोलगट टप्पा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. बॅक टू द बॉलर खेळलाय. एक धाव झाली. दुसरा धावाचा प्रयत्न होतोय का बघा. थ्रो खराब. डी झोन मध्ये जातोय. पंच या फक्त 2 धावा ना. यस 2 धावा. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. 19 या आकड्यावर 20 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी कावदी स्पोर्ट्स पोमन संघाला. चला आपण आता टॉस बॉक्स मध्ये जाऊया. आमचे साथी समालोचक जोडले जातील. प्रदीपजी लोखंडे. बघा 2 चिठ्ठ्या आहेत. एक चिठ्ठी उचलली जाईल. जी चिठ्ठी उचलली जाईल त्या संघाला मॅच खेळावी लागेल. जी चिठ्ठी खाली राहील त्या संघाला बाय असेल. बघा एक चिठ्ठी उचललेली आहे. बघूया कुठल्या संघाचं नाव या चिठ्ठीमध्ये मॅच खेळावी लागेल. लक्षात घ्या. तर विजय संघ आहे. म्हणजे विजय संघ आणि पानखंडा स्फोट पानखंडा असा सेमीफायनल असेल आणि ओमसागर ब्राह्मणगाव संघाला डायरेक्ट फायनलचं तिकीट मिळालेलं आहे. यावेळेस पहिलाच बॉल पूल. परंतु चेंडू सहज जातो डी झोन मध्ये. डिक्लेरेशन झोन मध्ये. बघा हेमंत आलाय स्ट्राईक वरती. 20 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आणि पहिलाच फटका पाहिला तर पोलचा खेळला होता. परंतु चेंडू सहज गेला डी झोन मध्ये. एका धावासाठी एक धाव. या एका धावीशी पाहिलं तर संघाचा श्रीगडशी झालाय. अकाउंट ओपन झालाय. आदेश बॉलिंग मार्क वरती संघाचा कर्णधार आहे आदेश. राहुल अदेर स्ट्राईक वरती असतील. यावेळेस मिस टायमिंग झालाय. चेंडू बराच काळ हवेत शतोष येतोय किरण आणि किरण करत नाही चुकी. फलत होतोय बाद. पहिला आग्रा बसतोय गावदी स्पोर्ट्स पोमन संघाला. राहुल अंधेर गोल्डन डकचा शिकार. विकेट डाऊन.
न्यू बॅटर आपण पाहतोय मिस्टर विशाल भडांगे. सकाळच्या सत्रामध्ये काय फलंदाजी केली होती, अप्रतिम फलंदाजी केली. तोच विशाल आजच्या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये येताना पाहतोय. 20 धाव्यांची जिंकण्यासाठी आवश्यकता असेल गावदेवी स्पोर्ट्स पोमण संघाला. पहिला आदरा बसलाय. राहुल अंधेरा आपण पाहिलं तर गोल्डन डकचा शिकार झालाय. एक महत्वाची विकेट आलाय, परंतु महत्वाचा फलंदाज आता बॅटिंग मार्क होते पाहतोय. विशाल, आदेश टू विशाल. यावेळेस उडवलाय बॉलला सरळ पाठवलाय लंबनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी येतोय षटकार. फ्लिक ब्लास्ट. यावेळी बघा काय चेंडू हाताळलाय तेच तर पंचांकडे अपील केली जाते, परंतु ती अपील पंचांनी बघा फेटाळली आहे. निर्धाव चेंडूला षटकार नंतर डॉट आलाय, म्हणजे चांगल्या टप्प्यावरती यावेळेस पाहिलं तर गोलंदाजी करताना पाहिले आदेश वळवी यांना. चार चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. 12 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय बॉलला सरळ पाठवलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी येतोय षटकार. सॉरी, धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचते. अजून सुद्धा 7 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल असेल आदेशांचा विकेट साठी. बघा यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला तर पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धाव एक येते अवांतर. धावसंख्या होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 6 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. पूर्णपणे पकड बसवला यावेळेस पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स वुमन संघाने सकाळच्या सत्रापासून अफलातून कामगिरी करताना पाहिलंय. पोमन संघाला यावेळेस पहिला एक सिंगल धाव घेताना पाहतोय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू आला होता. दुसरी धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा होते इथे कंप्लीट. बघा तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 3 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 17 रन्स ऑन बोर्ड. यानंतर अजून एक मॅच आपल्या भेटीला येईल. यातून जो संघ विजयी होईल तो 2 हात करेल पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा संघासोबत. आणि चिठ्ठ्यांचा ड्रॉ झाला त्यामध्ये पाहिलं तर ओमसागर बामणगाव संघाला पुढे चाळ मिळाले, म्हणजे बाय मिळालं, फायनलचं तिकीट मिळालेलं आहे. किरण बॉलिंग मार्क वरती. यावेळेस बघा बॅट अँड बॉल संपर्क झाला. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच केला होता. पंचांचा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे पाहिलं तर 2 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स पोमण संघाला. पूर्णपणे पकड बसवला या मॅच मध्ये. यावेळेस पूल केलाय परंतु चेंडू सरळ जातो डी झोन मध्ये एका धावासाठी. स्कोर इज लेवल. धावसंख्या झाली समांतर. 1 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. विनिंग शॉट खेळण्याची संधी सुद्धा आता मिळाली आहे हेमंत गोडविंद यांना. मागच्या मॅच मध्ये थोडस दुखापत झाली होती, जाणवली होती हाताला हेमंतांच्या. तो आता पाहतोय बॅटिंग मार्क वरती. एका धावेची आवश्यकता आहे. पूर्णपणे पकड बसवलाय. मॅच स्वतःच्या नावावर करून घेतलाय यावेळेस पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स पोमण संघाने. हाफ ट्रॅकर पुल केला. बॉल गेला सर डिक्लेरेशन झोन मध्ये आणि सामना जिंकला तो गावदेवी स्पोर्ट्स पोमण संघाने.
हळक 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 गायत्री माता ससुबारा संघ तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. चला हितेश लवकर यायचंय. चला हितेश टॉर्च करण्याकरता या. इथे आता सेमी फायनल मध्ये पोमन संघाने प्रवेश केलेला आहे. पानखंडा स्पोर्ट पानखंडा या संघासमोर 2 हात करणार आहे. गावदेवी स्पोर्ट्स पोमन हा संघ